बातमी आहे संभाजीनगरमधून। संभाजीनगरमध्ये अतिक्रमण काढण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। अतिक्रमण काढते वेळी स्थानिकांचा मात्र गोंधळ पाहायला मिळाला। स्थानिकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या। स्थानिक नागरिकांनी दगडफेक केली। छत्रपती संभाजीनगर शहरात मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये असणाऱ्या विश्रांत नगर येथे अनधिकृत अतिक्रमण काढण्यासाठी महापालिका प्रशासन पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह दाखल झाले। यावेळी स्थानिक नागरिकांनी त्याला विरोध करत रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले। आपले प्रतिनिधी सूरज कामे आपल्या सोबत जोडलेले आहेत। सूरज, संभाजीनगरमध्ये अतिक्रमण काढण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा त्या ठिकाणी दाखल झालेला आहे। स्थानिकांकडून दगडफेक करण्यात आली। सध्याची काय स्थिती आहे? नक्कीच आपण बघू शकतो की या ठिकाणी आता माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय की अतिक्रमणाची जी कारवाई आहे ती कशा पद्धतीने सुरू करण्यात आलेली आहे। सकाळपासूनच या ठिकाणी जे आहे त्या अतिक्रमणाची कारवाई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानानं करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी विश्रांतीनगर या भागातील या परिसरामध्ये हे काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे अतिक्रमण काढण्यासाठी। पण अतिक्रमण काढत असताना स्थानिकांचा या ठिकाणी विरोध झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी स्थानिक जे आहेत ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालेलं होतं। त्याचबरोबर या ठिकाणी पोलिसांच्या वतीनं वाहन जे आहे ते दंगा नियंत्रणाचं वाहन असेल किंवा अश्रुधुराच्या कांड्या आहेत ते फोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। स्थानिकांकडून येथे मोठ्या प्रमाणावर दगडफेक देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये पोलीस प्रशासनाचे काही कर्मचारी अधिकारी जे आहेत ते जखमी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। अशा पद्धतीने ही कारवाई जी आहे ती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी केली जात आहे। स्थानिकांकडून सततचा विरोध या ठिकाणी केला जातो तर आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत हा जो भाग आहे तो अत्यंत आपण काय म्हणतो त्याला अनधिकृत पद्धतीने या ठिकाणी वसल्याचं महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात आलेलं होतं आणि त्या माध्यमातून ही कारवाई केली गेलेली आहे। महानगरपालिकेच्या वतीनं स्थानिकांना जे आहे ते नोटीस देखील या ठिकाणी बजावण्यात आलेलं होतं आणि 72 तासामध्ये त्यांना हे घर खाली करण्याचे आदेश देण्यात आलेले होते। हा जो पट्टा झोपडपट्टी एरिया पूर्ण आहे आणि या ठिकाणी काही डेव्हलपमेंटचं काम केलं जाणार प्राथमिक माहिती आपल्याला मिळते आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी कारवाई केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे। धन्यवाद सूरज, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अतिक्रमण काढते वेळी स्थानिकांकडून विरोध करण्यात आलाय। स्थानिकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या।